श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय 3चा आज आपण अत्यंत सविस्तर अर्थ जाणून घेणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा अध्याय श्री दत्तात्रेयांच्या प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या बाललीलेचे वर्णन करतो. नरहरी आणि सिद्धयोगी यांचा संवाद पाहूयात. नरहरी हे ज्ञानासाठी अत्यंत तळमळलेले साधक होते. ते सिद्धयोगींना विनंती करतात, गुरुदेव, श्री दत्तांच्या अवताराचे, त्यांच्या बाललीलेचे वर्णन मला सविस्तर सांगा. यावर सिद्धयोगी म्हणतात, नरहरी दत्तावताराचे चरित्र ऐकल्यावर मन शुद्ध होते, जन्माजन्मांतरीची पापे नष्ट होते आणि मनुष्याला योग्य मार्ग दिसायला लागतो. ही प्रेरणा देऊन ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या कथेची सुरुवात करतात. पिठापुरमचे पवित्र वातावरण. पिठापूर नावाचे छोटेसे पण पवित्र गाव. या गावातच श्रीपादांचा अवतार झाला. त्यांचे आई वडील अपलराज शर्मा, सुमती माता हे अत्यंत भक्त, संस्कारी आणि सदाचारी होते. दोघांनाही खंत होती की त्यांना मुलगे नव्हते. ते मनोभावे दत्ताची उपासना करत. श्री दत्ताची कृपा आणि अवतार. एके दिवशी सुमती मातेला स्वप्नात स्वयं भगवान दत्तात्रेय दर्शन देतात आणि म्हणतात, तू फार पुण्यवती आहेस. मी तुझ्या घरी अवतार धारण करीन. त्या स्वप्नाचा दिवस म्हणजे त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा आशीर्वाद. योगायोग नाही, तो क्षणच अवताराचा निकाल होता. काही काळानंतर श्री दत्तांनी श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून जन्म घेतला. हे नाव सुद्धा दैवी, याचा अर्थ सदाशिवाचा चरण, भक्ताचा आश्रय. बाल्यापासूनच प्रकट होणारे दैवी गुण. श्रीपाद लहान असतानाच इतर मुलांपेक्षा विलक्षण वेगळे दिसत. त्यांच्या नजरेत कृपा होती, चालण्यात तेज होतं आणि हसण्यात अद्भुत शक्ती होती. कुणाला आजार असेल तर ते नुसते बघताच वेदना कमी व्हायची. ज्यांच्या मनात संताप, द्वेष असेल त्यांची वृत्ती हळूहळू शांत व्हायची. घरात सतत पवित्रता, आनंद आणि शांततेचा अनुभव येत असे. गावातील लोक म्हणत, हे मूल साधे नाही, यात दत्ताची शक्ती आहे. माऊली सुमती आईला सुद्धा हे जाणवत होते. हा माझा मुलगा नाही, हा ईश्वर आहे. देवत्वाचा झरा. ज्ञान, करुणा, चमत्कार. श्रीपाद बोलू लागले तेव्हा त्यांचे वाक्य असे असत की मोठमोठे पंडित थक्क होत. वेदशास्त्राचे गूढ अर्थ, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, जीवनाचे तत्वज्ञान, जन्ममरणाचे रहस्य हे ते सहज सांगत. लहान मुलाला एवढे कसे कळेल? लोकांना हे अगदी स्पष्ट जाणवत. यांच्यात भगवान दत्ताचा प्रकाश प्रकटला आहे. रुग्णांचे कष्ट दूर करणारे बालस्वरूप दत्ता. या अध्यायात वर्णन आहे की कोणालाही त्रास झाला की श्रीपाद स्वतःहून त्याच्याकडे धावून जात. कुणाचे ताप जात, कुणाचे दुखणे शांत होत, कुणाचे मनोबल वाढत, कुणाचे पाप नष्ट होत. त्याची नजर म्हणजे अमृत, स्पर्श म्हणजे आशीर्वाद, आवाज म्हणजे मंत्र. गावात सर्वत्र चर्चा. पिठापुरात साक्षात दत्त अवतरले आहेत. माता पित्यांची दिव्य भावना. आई वडील अत्यंत आनंदित, पण मनात थोडी भीतीही. हा साधारण मुलगा नाही, मोठा झाल्यावर आमच्यापासून दूर जाणार का, अशी त्यांना भीती होती. संतांचे जीवन घरापुरते नसते, ते संपूर्ण जगाचे असते. त्यांना हे भीतीमिश्रित प्रेम मनात वाटतच राहिले. या अध्यायाचा भावार्थ. हा अध्याय आपल्याला शिकवतो की देव अवतार घेतो तेव्हा बाल्यापासूनच त्याच्यात दिव्य शक्ती दिसतात. दत्त हा फक्त देव नसून सद्गुरूचा तत्व आहे. सद्गुरूची कृपा मिळाली की जीवन बदलते. पवित्र भक्तांच्या घरीच अवतार येतो. जिथे अवतार असतो ते गावही पावन होते. श्री गुरुचरित्राचा 3रा अध्याय आपल्याला श्रीपाद श्रीवल्लभांच्या पवित्र बाललीलेचा अनुभव देतो. त्यांच्या जन्मापासूनच दत्तस्वरूप प्रकट होते. करुणा, ज्ञान,
चमत्कार आणि भक्तांवरील अनंत प्रेम. हा अध्याय सांगतो, जिथे दत्त आहे तिथे भीती नाही, जिथे गुरु आहे तिथे अंधार नाही. आपल्या जीवनात आनंद, प्रकाश निर्माण होईल. जर हा अध्याय मनाला स्पर्शून गेला असेल तर आजच गुरुचरित्र वाचायला बसा. आणि गुरुचरित्राचा ग्रंथ वगैरे तुमच्याकडे नसतील तर आपल्या चॅनलवर सविस्तर ओव्यासहित आपण ग्रंथ पूर्ण वाचून टाकलेले आहेत. तरी चॅनलवर जाऊन बघून घ्या. गुरु तुमची वाट पाहत आहेत. ओम श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. काही चुकलं असेल तर माफी असावी. धन्यवाद.